नमस्कार मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज अपडेट आहे। राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकांचा 1 महिन्यापासून राज्यव्यापी आंदोलन चालू आहे। मात्र काल मित्रांनो, अमरावती या ठिकाणी 4 अंगणवाडी सेविकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे। तर मित्रांनो, काय आहे या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट पाहूया सविस्तरपणे आपल्या पीएम्स नॉलेज हब या YouTube चॅनलच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, विनंती एकच असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपणास अशाच प्रकारचे अंगणवाडी कर्मचारी रिलेटेड न्यूज अपडेट्स मिळत जातील। तर मित्रांनो, या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट अशी आहे। राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकांचा 1 महिन्यापासून आंदोलन चालू आहे। या अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा या व इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे साधारणपणे 1 महिन्यापासून आंदोलन चालू होते। याच आंदोलनाचा भाग म्हणून अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेसमोर बसलेल्या 4 अंगणवाडी सेविकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे। त्याचबरोबर अमरावतीतील 2500 अंगणवाडी सेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत। तसेच या अंगणवाडी सेविकांना दिनांक 8 जानेवारी 2024 पासून कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर मित्रांनो, काय आहेत या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पाहूया सविस्तरपणे। अंगणवाडी सेविका व मदतनीस या मागील अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी संघर्ष करीत आहेत। परंतु अलीकडे दिनांक 4 डिसेंबर पासून या सेविकांना राज्यभरात काम बंद आंदोलन सुरू केले आहे। मात्र या अंगणवाडी सेविकांच्या काय मागण्या आहेत पाहूयात सविस्तरपणे। तर मित्रांनो, या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पहिली मागणी आहे शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा। दिनांक 24 एप्रिल 2022 रोजी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीने असा निकाल दिला की अंगणवाडी ही एक संस्था असून येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन शासकीय मंजुरी प्रदान करते। या कारणाने मित्रांनो, राज्य सरकारच्या 1972च्या कायद्यानुसार अंगणवाडींना शासकीय आस्थापना म्हणून गणना करण्यात येईल। त्याचबरोबर निकालात असे म्हटले की या आस्थापनात कार्यरत अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना राज्य सरकारच्या 1972चा कायदा लागू असलेल्या आस्थापनात वेतनासाठी नियुक्त करण्यात असल्याने या आस्थापनात कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस या 1972च्या कायद्यानुसार शासकीय कर्मचारी आहेत। म्हणूनच हे सर्व कर्मचारी वेतनी आहेत। वेतनी असल्या कारणाने पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा 1972 नुसार अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना कर्मचारी म्हणून सर्व लाभ लागू करण्यात यावे। म्हणूनच मित्रांनो, या अंगणवाडी सेविकांना राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे। या संदर्भातील सविस्तर बातमी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधील लिंकवर जाऊन सविस्तर वाचन करू शकता। त्या ठिकाणी असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपली समस्या नोंदवू शकता, ज्या योगे आपला आवाज शासनापर्यंत जाऊ शकेल व आपल्या मागण्या मान्य होतील। तर सर्व अंगणवाडी भगिनींना विनंती आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकमध्ये जाऊन आपला हक्क कायद्यानुसार समजून घ्यावा। तर मित्रांनो, अशाच न्यूज अपडेटसाठी कनेक्टेड राहा आपल्या पीएम्स नॉलेज हब या YouTube चॅनलशी। धन्यवाद।